वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमान् कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज आपण आता बलरामांचा विवाह, त्या दोघांचं द्वारकेला गमन आणि श्रीकृष्णाकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन एका ब्राह्मणाचं आगमन होते। आणि मग उद्याच्या भागात, उद्या म्हणजे आता पुढच्या सोमवारी, त्यांचा रुक्मिणी हरण हे जे अगदी ज्याला आपण उत्सुकता वाढवणारा असा जो भाग आहे तो पाहणार आहोत। आता काल परवा पाहिलं की त्या यवनाचं भस्म झालं, मुचुकुंदानं सगळी आपली कथा सांगितली, भगवंतांनी स्वतःची ओळख करून दिली आणि तो आता बाहेर पडलेला आहे। त्याला त्यांनी सांगितलं होतं की तू आता पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण कुळात जन्म घेशील, सगळ्या प्राण्यांचा सुहृद होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त होशील, असं त्यांनी पुढच्या जन्माचं हे देऊन ठेवलेलं आहे। एवढं भाकीत म्हणा किंवा आश्वासन, ही तर आत्ताची आश्वासनं कोणी पूर्ण करत नाहीत। आता श्रीकृष्णांनी त्या मुचुकुंदावर कृपा केली। तोही इक्ष्वाकुळातलाच आहे बरं का। आणि त्यानं मग भगवंतांना प्रदक्षिणा केलेली आहे आणि तो गुहेच्या बाहेर पडला। आता पुढचा एक प्रसंग छोटासाच आहे, पण कसा द्योतक आहे किंवा सूचक आहे ते मला फार गंमतशीर वाटलं की त्यानं बाहेर येऊन पाहिलं तर सगळी माणसं, सगळे पशु, सगळ्या वेली, सगळी झाडं ही पहिल्यापेक्षा सगळी लहान लहान आकाराची झालेली होती। कशावरून त्याच्या लक्षात आलं तर तो म्हणतो याचा अर्थ हे कलियुग आता आलेलं दिसतंय आणि म्हणून तो उत्तर दिशेला निघून गेला। आपल्याला माहिती आहे की द्वापाराच्या शेवटी हे कलियुगाची चाहूल लागलेली असते आणि म्हणून तो आता बाहेर निघून गेला, उत्तर दिशेकडे निघून गेला। तपश्चर्या, श्रद्धा, धैर्य, अनासक्ती यांनी तो सगळ्यांनी परिपूर्ण होता। संयम त्याच्या ठिकाणी होता, संशयापासून मुक्त होता आणि त्यानं आपलं चित्त श्रीकृष्णांच्या ठाई ठेवून तो आता गंधमादन पर्वतावर गेला। इकडे या नरनारायणांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात जाऊन अतिशय शांत चित्तानं, ऊन थंडी म्हणजे नरनारायणांचं निवासस्थान असलेल्या तो बद्रिकाश्रमात गेलेला आहे। आता तिथं सगळी त्यांनं द्वंद्व सहन केली आणि तपश्चर्येनं भगवंताची आराधना सुरू केली। आता भगवान इकडं मथुरेला परत आलेले आहेत आणि कालयवनाच्या सेनेनं तो वेढा सगळा घातलेलाच होता, पण कालयवन भस्म झालेला कुणालाच माहिती नव्हतं। आता त्यांनी म्लेच्छांच्या सेनेचा संहार केला आणि त्यांचं सगळं धन हे द्वारकेला भगवान घेऊन आले। आता श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार माणसांवर आणि बैलांवर लादून ते सगळं धन आणलं। त्यावेळेला पुन्हा मगधराज
मागे सांगितलं होतं की 23 औक्षणी सेनाचा नाश करून त्या मगध राजाला आपल्या भूमीमध्ये परत जावं लागलेलं होतं. मगध देशात तो परत गेला होता. आता पुन्हा तो 23 औक्षणी सैन्य घेऊन इथे आलेला आहे आणि त्या शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून रामकृष्ण मनुष्यासारखे त्याच्या समोरून वेगानं धावायला लागले. जसं त्या कालयवनालाही त्यांनी गुरका गरके म्हणजे हे मारलं होतं, तसंच खरं ते घाबरत नव्हते, निर्भयच होते, पण त्यांना दाखवण्यासाठी ते भ्याले आहोत असं दाखवत आणि सगळं धन तिथंच सोडून पुष्कळ अंतरपर्यंत ते आपल्या नाजूक कमळासारख्या कोमळ पायांनी चालत चालत गेले. आता ते मगधराज पळून जात आहेत हे पाहिल्यानंतर मगध राजांनी पाहिलं की हे आता दोघं पळून चाललेले आहेत, तेव्हा त्याला हसू आलं की काय असले कसे भेद्रट, कसले भित्रे. आणि आपल्या रथदळानं वेगानं त्यानं त्यांचा पाठलाग सुरू केला. आता त्यांचा पायी वेग काय होता बघा, हे रथदळानं त्याला पकडतायत. त्यामुळे ईश्वर स्वरूप असलेल्या त्यांचा त्यांना प्रभाव माहितीच नव्हता. तो त्यांना अगदी यक्कश्चित समजत होता आणि त्यामुळे त्यानं रथातून पाठलाग सुरू केला. खूप लांबपर्यंत पडल्यानंतर मात्र खरंच ते थकले आणि अतिशय उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढले. तर प्रवर्षण या नावातच कळतंय की सतत तिथे पाऊस पडायचा, मेघांचा सतत वर्षाव व्हायचा. अशा पर्वतावर ते गेले आणि तिथं त्यांचा ठाव ठिकाणा काही कळला नाही. ते कुठं लपून बसले हे कळलं नाही. आता जरासंधानं काय केलं तर इंधनानं भरलेल्या त्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिलं. आता हे त्याच्यात सापडले बरं का, पण आपल्याला माहिती आहे की भगवंताजवळ सगळं रहस्यमय आहे, सगळं वागणं त्यांचं, आणि एवढे कसलं सामर्थ्य आहे प्रचंड. तर त्यामुळं त्यांनी काय केलं, त्या जळत्या पर्वताच्या कड्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली. आता ते पेटलेल्या पर्वतामुळे ह्या जरासंधाला वगैरे काहीच शंकाही आली नाही, कळलंही नाही आणि ते दोघं निघून समुद्रानं वेढलेल्या आपल्या द्वारकेला परत आले. आता इकडे जरासंधाला काय वाटलं असणार, हे जळून खाक झाले. त्यामुळं त्यांना आपली सेना मागं वळवली आणि मगध देशाकडे पुन्हा तो परत आला. आता त्याच वेळेला आता हे दोघं परत चालले होते ना द्वारकेकडं. तर परीक्षिताला शुकदेव सांगतायत की मी तुला पूर्वीच सांगितलं होतं की आनर्त देशाचा राजा रैवत, त्यांना आपली रेवती नावाची कन्या, तिचा विवाह बलरामाबरोबर लावून दिला. आणि श्रीकृष्णांनी सुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपाल किंवा पक्षपाती असलेले शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्यानं हरवून सगळ्यांच्या देखत गरुडानं अमृत हरण करावं, तसं विदर्भ देशच्या राजाच्या कन्येचं म्हणजे रुक्मिणीचं हरण केलं, तिच्याशी विवाह केला. ती रुक्मिणी म्हणजे अगदी लक्ष्मीचाच अवतार होती आणि भीष्मक राजाची कन्या होती. आता परीक्षित विचारतो, मुनिवर्य, आम्ही असं ऐकलंय की भगवान श्रीकृष्णांनी त्या भीष्मक नंदिनी सुंदरी रुक्मिणी देवीशी राक्षस विधीनं विवाह केला. राक्षस विधीनं म्हणजे काय, एखाद्याला पळवून नेणं. राक्षस जसे पळवून नेत होते की नाही, सीतेला पळवून नेलं. प्रत्येक अशा राक्षसाच्या काही कथा आहेत, तर त्याची कथा आम्हाला सविस्तर पाहिजे. आता हा इथपर्यंत थोडासा धावता आढावा सांगितलेला. आता ते परम तेजस्वी भगवंत आहेत, त्यांनी श्रीकृष्णांनी जरासंध, शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचं हरण केलं. कारण आता तो मगध देशाकडे परत गेलेला आहे. आता पुन्हा रुक्मिणीच्या विवाहाच्या निमित्तानं ते इकडं येणार आणि त्या सगळ्यांचं हा हरण करणार किंवा रुक्मिणीचं हरण करताना त्या सर्वांचा कसा पाडाव करतात. तर हे सगळी श्रीकृष्ण कथा सगळ्यांना ऐकायला मिळेल आणि असे सगळेजण तृप्त होतील
तर भीष्मक विदर्भ देशचा अधिपती होता. त्याला 5 पुत्र होते, एक सुंदर कन्या होती. त्या पुत्रांची नावं बघा सगळी रुक्मवरूनच आहेत. मोठा मुलगा रुक्मी, धाकट्यांची नावं रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. सगळं रुक्म, पण त्याला पुढे शब्द वेगळा. आणि रुक्मिणी ही त्यांची सुशील अशी लहान बहीण होती. आता रुक्मिणीनं काय केलं, राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून श्रीकृष्णाचं सगळं सौंदर्य, पराक्रम, शौर्य हे सगळं ऐकलेलं होतं. त्याचे गुण, याच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं, प्रशंसा ऐकलेली होती. आणि तिनं निश्चय केला की आपल्यासाठी लग्नाला योग्य विवाहाला पती म्हणून श्रीकृष्णच आहेत. कारण श्रीकृष्णांनी सुद्धा ऐकलेलं होतं की बुद्धी, लक्षणं, उदारता, सौंदर्य, शील या सगळ्या गुणांमध्ये अद्वितीय अशी ही रुक्मिणी आहे. आणि हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा त्यांचाही निश्चय होता. आणि इकडे मात्र ते जे 5 भाऊ, तर त्या 5 भावांनी, त्यापैकी रुक्मी मोठा आहे, तर विवाह हा श्रीकृष्णाशी व्हावा असं रुक्मिणीच्या बांधवांनासुद्धा वाटत होतं. पण जो रुक्मी आहे तो मात्र श्रीकृष्णाचा द्वेष करायचा. बाकी भावांना चाललं होतं. आणि विशेष करून त्याच्या दृष्टीनं शिशुपाल हा रुक्मिणीसाठी योग्य पती आहे असं त्यानं ठरवलं होतं. आता सुंदर रुक्मिणीला जेव्हा हे समजलं की ती अतिशय उदास झाली की आपला भाऊ आपलं लग्न शिशुपालाबरोबर लावून देणार. म्हणून तिनं काय केलं, तर त्यावेळची आहे बरं का ही गोष्ट सगळी, की विश्वासपात्र अशा एका ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे ताबडतोब पाठवलेलं आहे. त्यावेळेला वाहनं सगळ्यांकडेच असायची असं नाही आहे, पण दूत म्हणून आता हा चाललेला आहे. आणि तो ब्राह्मण जेव्हा द्वारकापुरीत पोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेले. आणि त्यांनी आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले असताना तिथं पाहिलं. आणि त्यांना पाहताच भगवान मात्र स्वतः लगेच आसनावरून उठलेले आहेत. त्याला आसनावर बसवले, त्याची पूजा केलेली आहे. आणि देव जशी भगवंताची पूजा करतात तशी यांनी त्या ब्राह्मणाची पूजा केली. मग त्याला भोजन दिलं, विश्रांती होऊ दिली. आणि मग ते त्याच्याजवळ गेले. आता तो एवढ्या लांबून आला आहे म्हणून त्याचे पाय चेपत राहिले. आणि शांतपणे त्याला विचारतात की हे थोर ब्राह्मणा, आपलं चित्त नेहमी संतुष्ट असतं ना? आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले धर्माचं पालन करण्यात आपल्याला काही अडचण येत नाही ना? आणि जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला तर आपल्या धर्मापासून तो कधीही च्युत होणार नाही. तर तो संतोषच ब्राह्मणाची सगळ्या कामना पूर्ण करतो. म्हणून एक सुभाषित आहे बघा, संतोष एव पुरुषस्य परम निधानम. पण संतोषच नसेल तर माणूस सतत असा अधांतरी राहतो, चित्त चंचल राहतं, त्याचं असमाधानी असतो, सतत टेन्शनमध्ये असतो. म्हणून ब्राह्मणाच्यासाठी ही गोष्ट त्यांनी फार महत्त्वाची सांगितलेली आहे की संतोष जर असेल तर दुसरी कुठलीही वासना, भावना त्याला निर्माण होत नाही. आणि मनुष्य हा देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसऱ्या लोकात भटकत राहावं लागतं. पण संतुष्ट मनुष्य काहीही नसलं तरी सगळ्या तापांपासून मुक्त राहतो आणि सुखाने झोप घेतो. असं एक महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सांगितलं. हे तत्त्व आपल्याही लक्षात ठेवलं पाहिजे आपण, की संतुष्ट राहायचं. संतोष एव पुरुषस्य परमनिधान. आणि जे मिळालेलं आहे, जे मिळाले तेवढ्यावर संतुष्ट राहणं हा ज्यांचा स्वभाव असतो ते संतांसारखे ते असतात. आणि मग ते सगळ्या प्राण्यांच्या हिताची इच्छा करतात, अहंकार रहित असतात, शांत असतात. अशा ब्राह्मणांना मी सदैव, तो म्हणतो श्रीकृष्ण, मी लववून नमस्कार करतो. तेव्हा राजाकडून सर्व प्रकारचं सुख मिळतं. आता कुठून आलायत कसं विचारायचं ना? अंतर्ज्ञानी असले तरी सुद्धा एक प्रघात आहे ना आपल्याकडं, कोणी आल्यावर कुठून आलात, कसे आलात. पण त्यानं तसं नाही विचारलं. राजाकडून तुम्हाला सगळं सुख मिळतं ना? ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या रीतीनं पालन होतं ती सगळी प्रजा आनंदाने राहते. तो राजा मला प्रिय असतो.
जो राजा आपल्या प्रजेला आनंदी ठेवतो तो राजा भगवंताला प्रिय असतो. आता विचारतात की आपण कोठून, कोणत्या हेतूनं, कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून इथे आला आहात. काही गुपित नसेल, उघडपणे सांगता येत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही काय करावं तुमच्यासाठी. एकदम उतावेळपणा नाही आहे, शांतपणे सगळा वेळ घालवलेला आहे. पहिलं त्याला खाणं पिणं विश्रांती त्याची सेवा हे सगळं केल्यावर भगवंताने विचारलं. आपण दारातनं माणसाला आत बोलवत नाहीत. काय हो, कशाला आला, कुणी पाठवलं, कुठून आलात, हां ठीक आहे, हे आहे का, देऊन जा. पण त्याला या बसा पाणी प्या काहीतरी त्याची स्वागत सध्याच्या काळात ते सगळं लोप पावत चालेल. आणि अशी जेव्हा आपल्याला अशा अर्थानं ट्रीटमेंट मिळते की कुणी आलं, आपण जर कुणाकडे गेलो, या नो एवढी काय घाई, आपण घाईत असतो, पण त्यांना शांतपणे आपला समाचार करायचा असतो, सगळी चौकशी करायची असते. अशी माणसं असतात ती अजूनही काही म्हणून कुटुंब चांगली अशी आहेत. आता भगवंताला तो सगळं माहिती सांगतो, रुक्मिणीच्या विवाहाबद्दल माहिती सांगतो. आणि रुक्मिणीने एक 7 श्लोकी त्याला पत्र दिलेलं आहे. ते 7 श्लोक आपण ऐकूयात, मला फार आवडलेत ते श्लोक. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंग तापम रूपम दृशां दृशिमतामखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. ती असं म्हणते की अरे त्रिभुवन सुंदरा, ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्रिविध ताप हरण करतात, जे आपलं रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सगळे पुरुषार्थ प्राप्त करून देतं, जे आपले गुण सौंदर्य वर्णन ऐकून अच्युता संकोच सोडून माझ्या चित्तानं आपल्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्वय्यच्युत आविशती चित्तम अपत्रपम्य. सगळा मी संकोच वगैरे सोडून दिला आहे आणि तुझ्या अंतःकरणात मी प्रवेश केलेला आहे. पुढं म्हणते कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयोद्र विणधामभिरात्मतुल्यम धीरापतीं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. आता हा मुकुंदा कसा आहे, पुरुषोत्तमा, कुळ शीळ स्वभाव सौंदर्य विद्या वय द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या, सर्वांचं मन मोहविणाऱ्या, आपल्याला कोणतीही कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाह काळी कोण बरं वरणार नाही. म्हणजे प्रत्येक जण कुणीही असली तरी ती तुम्हाला वरणारच आहे, कारण तुमच्याजवळ हे सगळं कुल शील स्वभाव उत्तम आहे. तन्मे भवान खलु वृत पतिरंग जाया आत्मार्पित भवतोत्र विभो विधेही मा वीर भागमभिमर्शतु चैद्य आरात गोमायुवन मृगपतेर्बलिमंबुजाक्ष. म्हणून ती म्हणते की हे प्रभो, मी आपल्याला पती म्हणून वरलं आहे, मी माझं सर्वस्व आपल्याला अर्पण करते आणि माझा इथे येऊन पत्नी म्हणून स्वीकार करा. हे कमलनयना, आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्यानं खावा, तसा तो शिशुपाल येऊन त्यानं मला पळवून नेऊ नये अशी माझी इच्छा आहे. अगदी योग्य वेळेला तिनं कळवलेलं आहे. आणि पूर्तेष्ठ दत्त नियम व्रतदेव विप्र गुरुवचनादिभिरलं भगवान परेशः आराधितो यदि गदाग्रजयेत्य पाणिं गृह्णातु मे नदमघोष सुतादयोन्ने. ती सांगते की मी जर आता बघा किती मला हा श्लोक तो फार आवडला आहे, की जर मी म्हणते यापूर्वी जन्मजन्मांतरी विहिरी तलाव इत्यादी खोदणं किंवा इष्ट म्हणजे योग्य यज्ञ करणं, दान नियम व्रत करून देव ब्राह्मण आणि गुरु इत्यादींच्या पूजेनं भगवान परमेश्वरांची पूर्णपणे आराधना केली असेल तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझं पाणी ग्रहण करावं
आणि शिशुपालादी इतरांनी नव्हे. जे पूर्वजन्मीसुद्धा हे सगळं मी चांगलं केलेलं आहे किंवा केलं असेल तर ते येतील, केलं नसेल तर नाही. कदाचित तिलाही ते आठवत नसेल. शोभाविनी त्वमजितोद्वहने विदर्भान गुप्त समेत्य पुतना पतिभी परीतः निर्मथ्य चैद्यमगधेंद्र बलं प्रसह्य माम राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम. ती सांगते की अरे अजिता म्हणजे तू कोणालाही जिंकला जात नाहीस. विवाहाच्या आदल्या दिवशी काय करायचं तर आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्तपणे येऊन राहा आणि सेनापतींसह शिशुपाल आणि जरासंधाची सेना बळानं उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचं मोल देऊन राक्षस विधीनं माझं पाणी ग्रहण करा. आता तेही कसं करायचं तेही पुढच्या श्लोकात सांगते की आपण जर असा विचार करत असाल की अंतःपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा, या सगळ्यांना उद्ध्वस्त केलं पण विवाह कसा करायचा, तर ती सांगते मी एक उपाय आहे. आदल्या दिवशी कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते आणि तिच्यातून नवविधूला नेलं जातं. नगराच्या बाहेर गिरिजादेवी म्हणजे पार्वतीचं मंदिर आहे, तिथं जावं लागतं. तर हे कमलनयना, शंकरासारखे मोठे मोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमळाच्या धुळीचं स्नान करू इच्छितात. मी तर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तर व्रते करून शरीराला कृश करून प्राणत्याग करीन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यायला लागेनात. पण तुम्ही जर हे आपणहून केलं तर मला हे काही सगळं करावं लागणार नाही. आणि म्हणून ब्राह्मण म्हणतो की हे यदुश्रेष्ठा, रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडं आणला आहे. यासंबंधी तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार वागा. असे 7 ओळी. यस्यांग्री पंकजरजस्नपनं महांतो वाञ्छन्त्युमापतिरिवात्म तमोपहत्यै यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसून व्रतकुशां शतजन्मभी स्यात्. ती जे म्हणते ना की मला शेकडो जन्म घ्यावे लागले तरी चालतील पण या दुष्ट अशा शिशुपालाबरोबर माझा विवाह नको. आता हे सगळं सांगितलं, हा संदेश केवढी म्हणजे आता त्या काळची केवढी धैर्यशील धैर्यवती म्हणायला पाहिजे. आता हल्ली पोरी लव्ह लेटर लिहितात, शकुंतलेचंही झालेलं आहे, दमयंतीचंही झालेलं आहे असंच. पण तरीसुद्धा या रुक्मिणीनं मोठ्या धैर्यानं, तुम्ही ते पाहिलं असेल रुक्मिणीचं जे नगर आहे तिथे आम्ही गेलो होतो, मोठं मंदिर आहे तिचं. आणि असं हे सगळे तिथले लोक माहिती सांगतात. तर रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्णांनी काय केलं, त्या ब्राह्मणाचा हात हातात घेतलाय आणि ते त्याला म्हणतायत की माझं मनसुद्धा तिच्यातच लागून राहिलेलं आहे. अरे मला रात्री झोपसुद्धा येत नाही. आता त्यानं काही लिहून बिहून दिलं नाही, लव्ह लेटरला पत्र उत्तर नाही दिलेलं, पण सांगतोय. आणि माझ्या द्वेषामुळं रुक्मीनं माझ्याशी तिचा विवाहाला विरोध केला आहे हेही मला माहीत आहे. पण मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सुंदर राजकुमारीला लाकडातून जशा अग्निज्वाळा आणावी तशी मी तिला घेऊन येईन. मग शुक सांगतायत की रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली. त्याचं ह्याचं नाव आहे त्याच्या सारथ्याचं दारुक. तर हे दारुका ताबडतोब रथ काढ, जोड. मग शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे 4 घोडे त्याला जुंपलेत. आणि असा रथ बघा, एका घोड्यामुळं तितक्या लांब जाता येणार नाही, तर 4 घोड्याचा रथ आहे. आणि दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभा राहिला. मग श्रीकृष्णांनी अगोदरच रथात बसून म्हणजे त्या ब्राह्मणाला बसवले आणि नंतर आपण स्वतः बसले आणि वेगवान घोड्यांच्या साह्यानं एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले सुद्धा. आता त्यांना पायी जायचं नव्हतं, रथातून पटकन गेले. आता तिकडे भीष्मक कुंडीन नरेश पुत्रप्रेमामुळं आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करत होता.
आता नगरातील राजमार्ग आपल्याकडे बघा, असं कुणाचं मोठ्यांचं लग्न असलं की केवढी धामधूम असते. रस्ते साफसूफ केले होते, सडा संमार्जन केलं होतं, रंगीबेरंगी ध्वज लावले होते, पताका लावल्या होत्या, तोरणं बांधली होती आणि सगळे स्त्री पुरुष पुष्पमाळा, अत्तरं, दागिनं अशा घालून सुंदर सुंदर वस्त्र घालून नटले होते आणि वैभव संपन्न महालातून धुपाचा सगळीकडून सुगंध दरवळत होता. तर परीक्षिताला सांगतायत शुकमुनी की अरे राजा भीष्मकानं देव पितर ब्राह्मणांचं सगळ्यांचं विधीपूर्वक पूजन केलं, पुण्याहवाचन केलं आणि ब्राह्मणांना भोजन घातलं. सगळं विधिवत चाललंय बरं का. आणि मग त्या राजकुमारीला, तिची राजकुमारी सुंदरच आहे, तिचे दात अगदी शुभ्र दंतपंक्ती म्हणलेले. स्नान बिन तिला घातलं, लग्न कंकण बांधलं आणि नवीन वस्त्र नेसवली आणि अंगावर उत्तम उत्तम अलंकार घातले आणि श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम रूप यजूस मंत्रांनी तिच्यासाठी रक्षण कवच तयार केलं. आता रक्षा कवच म्हणतात त्याला बरं का. ते अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केलं. म्हणजे चारी वेदाचं सगळं तिथं पठण झालेलं आहे. मग शास्त्र जाणणाऱ्या राजानं सोनं चांदी वस्त्र तिळगुळ आणि गायी ब्राह्मणांना दान दिल्या. ही सगळी पूर्वतयारी सज्ज झालेली होती. तसाच चेदी नरेश दमघोषानं सुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचं मंत्रज्ञ ब्राह्मणाकडून विवाहासंबंधीचे मंगलविधी करवले होते. आता तो ठरवला आहे ना त्यांनी पुत्र जावई म्हणून. नंतर तो मदरस वाहत असणाऱ्या हत्तींचं दळ, सोन्याच्या हारांनी सजवलेले रथ, पायदळ, घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपुराला येऊन पोचला. शिशुपाल, त्याचे वडील सगळे. इकडं विदर्भराज भीष्मकानं काय केलं, सामोरं जाऊन त्यांचं स्वागत केलं, प्रथेनुसार त्यांचं पूजन केलं. आता जावयांचं आणि आपण करतो ना पूजन व्याह्यांचं तसं. आणि अगोदरच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या निवासाची सगळी व्यवस्था त्यांच्या ठिकाणी त्यांची केली. मग आता त्यांच्यासोबत शिशुपालाचे शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदुरथ, पौंड्रक असे हजारो मित्र राजे आलेले होते. हे सगळेजण रामकृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी यासाठी ते सगळे आलेले होते. अगोदरच निश्चय केला होता की श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्येचं हरण करण्याचा प्रयत्न करील हे त्यांनाही पटलेलं होतं. तर सगळ्यांनी मिळून त्याच्याशी लढाई करायची. त्या राजांनी यासाठी आपली सगळी सेना आणलेली होती. मग शत्रुपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांना मिळाली. त्यांनी काय केलं, बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचं हरण करण्यासाठी गेला असंही जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना तिथं लढाई होण्याची दाट शंका वाटली. पण आपल्या भावाच्या प्रेमामुळं त्यांचं हृदय भरून आलं आणि त्यांनी लगेच हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडिनपुरांकडे त्यांनी प्रयाण केलं. आता इकडे सुंदरी ती रुक्मिणी कृष्णाच्या आगमनाची वाट बघत होती. ब्राह्मणसुद्धा अजून परतलेला नव्हता, त्यामुळे ती चिंतातूर झालेली होती. आणि मग माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली आहे आणि कमलनयन भगवान अजून आले नाहीत, याचं कारण कळत नाही आणि माझा गेलेला संदेश घेऊन ब्राह्मणसुद्धा परतला नाही, अशी ती चिंतेत होती बरं का. आता हे श्रीकृष्ण कसे आहेत, अगदी विशुद्ध स्वरूप आहेत. त्यामुळं माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळंच माझं पाणीग्रहण करण्याचं ठरवूनही खात्रीनं ते आले नसतील. माणसाची कशी असते बघा, चंचल मनाची अवस्था, येईपर्यंत धीर नसतो ना. ती म्हणते मीच अभागिनी आहे, त्यामुळे विधाता आणि भगवान शंकरसुद्धा मला अनुकूल नाहीत असं दिसतंय. आणि रुद्रपत्नी गिरिजा कुमारी सती पार्वती देवीही माझ्यावर प्रसन्न नसावी, त्यामुळं अजून हे आलेले नाहीत. आता तिची ती गिरिजा देवीला जायची तयारी झालेली आहे ना. आणि जिचं मन भगवंतांनी हिरावून घेतलं होतं त्यांचाच ती विचार करता करता परत ती विचार करते अजून थोडा वेळ आहे, म्हणून तिनं आपले अश्रूंनी भरलेले डोळे मिटून घेतले. आणि परीक्षिताला शुकदेव सांगतायत की श्रीकृष्णाच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणाऱ्या रुक्मिणीची डावी मांडी, हात आणि डोळा फडफडू लागला.
स्त्रियांचं डावं जर असं थरथर कापायला लागलं तर मनासारखं घडणार असं असतं, आणि उजवं जर व्हायला लागलं तर अपशकुन होणार. तर ती सगळी चिन्ह तिच्या मनासारखी व्हायला लागली, आणि एवढ्याच श्रीकृष्णांनी पाठवलेला तोच ब्राह्मण आला आणि त्यानं राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली. कारण आता त्याच्याबरोबर त्याला तिथपर्यंत येता येणार नव्हतं, तो बाहेरच थांबणार होता. त्या ब्राह्मणाचा चेहरा अतिशय आनंदित होता, निश्चिंत होता, आणि असं पाहून लक्षणावरून कार्यसिद्धी ओळखून प्रसन्नतेनं हास्य करीत ती ब्राह्मणाला विचारते, आणि मग तो सांगतो की इथे श्रीकृष्ण आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा केलेली आहे. आणि ते आल्याचं कळताच रुक्मिणीचं हृदय आनंदानं भरून आलं. त्याच्या मोबदल्यात त्याला देण्याजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्यानं तिनं फक्त नमस्कार केला. आणि लक्ष्मीला ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला देण्यासारखंच असतं. म्हणजे लक्ष्मीनं, साक्षात लक्ष्मी आहे ती, तिनं त्या ब्राह्मणाला नमस्कार केला म्हणजे त्याला सगळी संपत्ती मिळाल्यासारखीच आहे. आता रामकृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहण्याच्या उत्सुकतेनं आले आहेत हे ऐकून भीष्मक मंगलवाद्य वाजवीत पूजेची सामग्री घेऊन त्यांना सामोरा गेलेला आहे. त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्र, उत्तमोत्तम भेटवस्तू असं सगळं घेऊन विधीपूर्वक त्यांची पूजा केली. आणि मग भीष्मकानं सेना आणि परिवारासह त्या दोघांची सगळ्या सामग्रींनी युक्त अशी निवासस्थानात राहण्याचीच व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार केलेला आहे. आता भीष्मकाकडे जे जे राजे आलेले होते त्या सगळ्यांचे पराक्रम, वय, शौर्य, धन इत्यादी पाहून प्रत्येकाच्या योग्यतेनुसार भीष्मकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि श्रीकृष्ण आले आहेत असं जेव्हा विदर्भ देशाच्या नागरिकांनी ऐकलं तेव्हा ते भगवंताच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी त्यांच्या मुखसौंदर्याचा आस्वाद आकंठ पानप्राशन केलेलं आहे. आणि ते आपापसात म्हणतात की रुक्मिणीसाठी हाच पती योग्य आहे, रुक्मिणी यांचीच पत्नी व्हायला पाहिजे, दुसरं कोणी नव्हे. परमपवित्र असे हेच रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत. सगळ्यांना वाटते, पण फक्त त्या रुक्मिणीला आणि भीष्मकाला कळत नाही आहे. आणि ते म्हणतात की आम्ही जर काही सत्कर्म केलं असेल तर हा त्रिलोक विधाता आमच्यावर प्रसन्न होवो आणि अशी कृपा करो की श्रीकृष्णच लक्ष्मीचं म्हणजे या रुक्मिणीचं पाणी ग्रहण करो. आता रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळं जेव्हा नागरिक आपापसात असं बोलत होते त्याच वेळेला रुक्मिणी अंतःपुरातून बाहेर येऊन सैनिकांच्या पहाऱ्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. असा सगळा छान ड्रॅमॅटिक सीन आहे बघा. आणि मग श्रीकृष्णांच्या चरणकमलाचं मनपूर्वक चिंतन करीत भवानीच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी ती पायी निघाली. ती रथाबिथात बसली नाही, मौन धारण केलं होतं तिनं. आणि तिच्या माता आणि मैत्रिणी बरोबर होत्याच. शस्त्रास्त्र घेतलेले शूर राजसैनिक होते, कवच अंगावर घालून त्यांचं रक्षण करीत होते. आणि त्यावेळी मृदंग, शंख, ढोल, तुताऱ्या, भेरी सगळं वाजत होत्या. आणि पुष्कळशा ब्राह्मण पत्न्या चंदन इत्यादी सुगंधी द्रव्य लावून, गजरे घालून, वस्त्रालंकारांनी नटून थटून तिच्याबरोबर चाललेल्या होत्या. सगळी आता अशी छान सेना नाही म्हणायचं, म्हणजे ही मिरवणूक निघालेली आहे. अनेक प्रकारचे नजराणे घेऊन हजारो वारांगना त्यांच्याबरोबर चालले आहेत. गाणारे गवई गात होते, वाद्य वाजवणारे वाद्य वाजवत होते. सूत, मागध, बंदीजन हे सगळे वधूच्या चारी बाजूंनी स्तुती करत चालले होते. आणि देवीच्या मंदिराजवळ पोहोचताच रुक्मिणीनं हातपाय धुतले, आचमन केलं, अंतर्बाह्य पवित्र झाली. आणि देवी जवळ जाऊन म्हणते की कर्मकांड जाणणाऱ्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तिच्याबरोबर होत्या आणि शिवपार्वतीला वंदन करायला त्यांनी तिला लावलं. तेव्हा रुक्मिणीनं देवीला प्रार्थना काय केली, हे अंबिके, तुझ्या स्कंद आणि गणेश या पुत्रांसह मंगल करणाऱ्या तुला मी वारंवार नमस्कार करते. भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत असा मला वर दे. नंतर तिनं पाणी, गंध, अक्षता, धूप, वस्त्र, फुलांच्या माळा, फुलं, अलंकार, अनेक प्रकारचे नैवेद्य, भेटवस्तू आणलेल्या होत्या. आरती केलेली आहे, अंबिका देवीची पूजा केलेली आहे. आणि लगेच तिनं सगळ्या सामग्रीनं मीठ, अनरसे, विडे, मंगळसूत्र, फळं, ऊस
यांनी सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रियांचं सुद्धा पूजन केलं. आता मीठ का म्हणले हे मला समजलेलं नाही, आपल्याकडं कुठे अशी पद्धत नाही आहे. आणि ब्राह्मण स्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसाद माला दिली. वधूनही ब्राह्मण स्त्रिया आणि माता अंबिकेला नमस्कार करून ती प्रसादमाला ग्रहण केली. आणि मग तिनं आता मौन सोडलेलं आहे. रत्नजडीत अंगठीनं शोभणाऱ्या हाताने एका दासीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर आली. आता सगळं नाट्य आहे, एवढं आज होणार नाही आहे. थोडासा वेळ झाला तर मग आज प्रार्थना राहू दे. तर भगवंताच्या मायेप्रमाणे तीही वीरांना मोहित करत होती. अतिशय सुंदर अशी होती ती. तिच्या चेहऱ्यावर कुंडलाचं तेज झळकत होतं आणि कमरेवर रत्नांचा कमरपट्टा घातला होता. सगळं तिचं छान वर्णन केलेलं आहे. ओठावर पवित्र हास्य होतं. सगळं आणि पायात नुपूर होते. सगळं चमकत होतं. आणि अशी ती श्रीहरींना आपलं सगळं काही अर्पण करत होती. तिला पाहून मनमोकळं हास्य आणि लाजरी नजर यांनी तिचं चित्त काही ठिकाणावर राहिलं नव्हतं. आणि राजांच्या हातातून शस्त्रास्त्र गळून पडली. आता ती जेव्हा चालली तेव्हा सगळ्या राजांची अशी अवस्था झाली. आणि ते स्वतःसुद्धा रथ हत्ती घोड्यावरून खाली जमिनीवर केव्हा पडले हे त्यांनाच कळलं नाही. श्रीहरींना तिनं सगळं अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्याच प्राप्तीची ती अपेक्षा करत होती. कमळाच्या कळीप्रमाणे पावलं टाकत अगदी नाजूक पावलं आहेत तिचीसुद्धा. तिनं आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी केस बाजूला सारले. तिथे आलेल्या राजांकडं लज्जित नजरेनं पाहिलं आणि त्याच वेळी तिला श्रीकृष्णांनी दर्शन दिलं. आणि रथावर चढू पाहणाऱ्या त्या राजकन्येला श्रीकृष्णांनी सगळे शत्रू पाहत असताना गरुडाचं चिन्ह असलेल्या रथात आपल्या बसवलं आणि सगळ्या राजांचा पराभव करून तिला घेऊनही गेले. आणि कोल्ह्यांच्या कळपातून जसा सिंह आपला आपला भाग घेऊन जातो तसंच भगवंतांनी रुक्मिणीला श्री बलराम इत्यादींसह तिथून ते निघून गेले. आता तिकडं जरासंध, त्याचे सगळे अभिमानी, बाकीचे राजे या सगळ्यांचा मोठा पराभव झालेला आहे. त्यांच्या कीर्तीचा नाश झालेला आहे. आणि सगळ्यांनी भगवंताचा यशाचा जय जयकार केला आणि त्यांच्या यशाचा धिक्कार केला. असं सगळं त्यांचं यश हिरावून गेल्यामुळं ते दुःखी झाले. पण रुक्मिणी ताब्यात मिळाल्यामुळं श्रीकृष्ण आनंदित झाले. तर असा हा त्यांचा रुक्मिणी हरणाचा प्रसंग खूप छान झालेला आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. पुन्हा आपण सोमवारी उरलेला त्यांच्या विवाहाचा भाग बघूया.